हॅलो स्टुडंट्स, आपण क्लास पिरियडमध्ये कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल स्टार्ट केलेलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट दोन टाइप्स आपण बघून झालेले आहेत. एक तर दोन साईडचं जर ॲडिशन दिली असेल तो टाइप बघितला आपण, अँड डिफरन्स दिला असेल दोन साईडचा, बेस आणि बेस अँगल दिला असेल तर कसं कन्स्ट्रक्शन करायचे हे आपण लास्ट पिरियडमध्ये बघितलं. नाव वी विल सी द थर्ड पार्ट, म्हणजे थर्ड टाइपचं कन्स्ट्रक्शन आपण आज स्टडी करणार आहे. अँड दिस इज द लास्ट टाइप ऑफ द कन्स्ट्रक्शन इन दिस चॅप्टर. To construct a triangle if its perimeter, base and the angles which include the base, म्हणजे बेस अँगल दिलेले आहेत आपल्याला. काय दिलेले आहेत की जी साइड बेस असेल त्याच्या काय दिले, त्या बेसचे बेस अँगल, म्हणजे जे अँगल दिलेत तीच आपण बेस धरायचे त्यातून आर गिवन. तर ह्या टाइपचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते बघूया. आता पॅरिमीटर मीन्स व्हॉट, द ॲडिशन ऑफ द थ्री साइड्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे तिन्ही साइड्सची सम जर आपण बघितलं, सम ऑफ द थ्री साइड ऑफ अ ट्रायंगल. तुम्हाला कधी कधी ॲडिशनचा फॉर्म मध्ये एक्झाम्पल दिलं असेल, जसं आता हे एक्झाम्पल दिलंय. काय दिलंय, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच क्यू इज इक्वल टू अँगल क्यू इक्वल टू किती 70 डिग्री, अँगल आर इज इक्वल टू व्हॉट 80 डिग्री, अँड पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर इज इक्वल टू हाऊ मच 9.5 सेंटीमीटर. आता इथं समच्या फॉर्म मध्ये थ्री साइडची टोटल दिली आहे तुम्हाला, किंवा दुसरा वर्ड काय यूज केला जाईल इथं, पॅरिमीटर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज 9.5 सेंटीमीटर. बोथ आर व्हॉट सेम, दोन्हीचं मिनिंग सेम आहे. जरी पॅरिमीटर यूज केलं असेल तरी हेच होणार आहे, आणि डायरेक्ट तुम्हाला सम दिला तरी हेच आहे. ठीक आहे. आता हे कन्स्ट्रक्शन करायचं कसं ते बघूया. तर अगोदर त्याची रफ फिगर बघूया आपण. तर रफ फिगर कशी होणार आहे ह्याची, तर पहिल्यांदा आपण जे दिलेलं आहे 9.5 सेंटीमीटरचं आपण काय करायचंय, फिगर कशी येणार आहे ते सांगते आधी. पहिल्यांदा जर विचार केला तर कुठले दोन अँगल आपल्याला दिले, क्यू आणि आर, म्हणजे क्यू आणि आर आपला खाली बेस येणार आहे. जसं इथं दिले बेस अँड द अँगल्स विच, वरती आपल्याला दिलंय की काय, बेस अँड द अँगल्स विच इन्क्लूड द बेस, म्हणजे क्यू अँड आर अँगल आपल्याला दिले, म्हणजे दिस टू आर द पॉइंट्स, म्हणजे क्यू अँगल क्यू आणि आर, म्हणजे क्यू आर विल बी द वॉट बेस येणार आपला इथं. ठीक आहे. तर इथं आपण एक एम एन म्हणजे पी क्यू आर सोडून दुसरे कोण पॉईंट किती घेणार, इथं 9.5 सेंटीमीटरची एक सेगमेंट ड्रॉ करायची आहे. अँड देन इकडच्या बाजूला जर क्यू पॉईंट असेल, सपोज हा आपला ट्रायंगल पी क्यू आरचा विचार केला आपण असं इथं छोटा, तर हा अँगल किती डिग्रीचा आहे 70 डिग्री, आणि हा कितीचा दिलाय आपल्याला 80 डिग्रीचा दिलेला आहे. ओके, म्हणजे अँगल आर इज वॉट 80 डिग्री. तर तसा जर विचार केला तर 70चा हाफ इथं घ्यायचं, क्यू इथं येणार आहे, आर इथं येणार आहे आपला, तर 70चा हाफ किती येणार 35, म्हणजे इथून किती डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आपण 35 डिग्रीचा. ठीक आहे. हा अँगल किती डिग्रीचा ड्रॉ करायचा आपल्याला 35, आणि आर इकडच्या बाजूला, तर आर अँगल किती डिग्रीचा दिला आपल्याला 80 डिग्रीचा, तर त्याचं हाफ घ्यायचं म्हणजे किती होणार 40 डिग्री. तर इथून किती डिग्रीचा घ्यायचा आपल्याला 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आपण. एन पासून किती डिग्री घेणार आपण 40 डिग्री, आणि जिथं ते इंटरसेक्ट करेल तो आपला काय असेल पॉइंट पी. क्यू आणि आर तर खाली येणार आहे, म्हणजे राहिलेला पॉईंट कुठला राहिला पी, म्हणजे पी पॉईंट आपल्याला मिळाला. आता आपण फक्त काय करायचे, पीएन आणि सेगमेंट पीएनचे दोन्ही सेगमेंटचे काय ड्रॉ करणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर जर आपण ड्रॉ केले, सपोज ही एक परपेंडिक्युलर बायसेक्टर पी क्यूची असेल अशी, आणि क्यू आर पीएमची जर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली आपण, ही पीएमची परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, तर पीएमची जिथे इंटरसेक्ट करेल तो पॉईंट आपला काय असेल क्यू, आणि पीएनची जिथे इंटरसेक्ट करेल तो पॉईंट आपला काय असेल आर, म्हणजे एम एनला जिथे इंटरसेक्ट करतील तो आर पॉईंट. नंतर फक्त आपण कोणाला जॉईन करणार आहे पी क्यूला, आणि कोणाला जॉईन करायचं पी आरला. आता बघा आपल्याला माहिती आहे क्यू पॉईंट हा आपण ही काय परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, आणि क्यू पॉईंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम व्हॉट पी आणि एम, म्हणजे जर विचार केला तर दिस थ्री, ही पी एम क्यू आणि पी क्यू काय झाली सेम. तसंच या केसमध्ये पण काय पी आर आणि आर एन, म्हणजे आर इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट पी आणि एन ॲज पर द परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम, कारण की आर लाईज ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी एन. रेफर ही साइड आणि ही साइड पण काय झाली इक्वल. आता मला सांगा टोटल एम एन किती होतं आपलं, एम एन इज इक्वल टू हाऊ मच 9.5 सेंटीमीटर. बट व्हॉट इज एम क्यू, म्हणजे एम एन इज व्हॉट एम क्यू प्लस क्यू आर प्लस आर एन. पण एम क्यू म्हणजेच आपली काय झाली पी क्यू, म्हणजे मला एम क्यूच्या जागेवर काय लिहिता येईल इथं पी क्यू, क्यू आर तर आहेच,
आणि आर एनच्या जागेवर मी काय म्हणू शकते पी आर, कारण की आर एन इज इक्वल टू व्हॉट पी आर मीन्स पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर इज इक्वल टू व्हॉट 9.5 सेंटीमीटर. म्हणजे इथं पण ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये पण आपण कुठल्या प्रॉपर्टीचा यूज केला आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरमचा यूज केलेला आहे. आता आपण ओरिजिनल कन्स्ट्रक्शन बघूया कसं कन्स्ट्रक्ट करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण काय ड्रॉ करणार, खाली बेसमध्ये आपण काय घेऊया 9.5 सेंटीमीटरचं बेस काढूया आधी. तर त्याला आपण काय नेम देऊया एम एन. आता एम अँगल किती डिग्रीचा, ज्या साईडला एम आहे त्या साईडला आपला पॉईंट कुठला आहे क्यू. क्यू अँगल किती डिग्रीचा दिलेला आपल्याला 70. आता इथं 70 येणार, हा 70 जरी तुम्ही मेजर करून बघितलं अँगल तर ते एक्झॅक्ट 70 आणि 80 येणार आहे. तुम्ही व्हेरीफाय पण करू शकताय. आता इथं किती डिग्रीचा अँगल घेणार आहे आपण, एम अँगल किती डिग्रीचा घेणार 70चं हाफ. 70चं हाफ म्हणजे किती घेणार आहे आपण इथं 35. हा 30 आहे आणि हा पॉईंट आपल्याला किती मिळालं 35. 35ला आपण जॉईन करू. इथं कन्स्ट्रक्शन खूप सिंपल आहे आणि त्याच पद्धतीने आपण अँगल एम किती डिग्रीचा, हा आपला किती डिग्रीचा झाला 35 डिग्री. त्याच पद्धतीने आपण अँगल एन घेणार. अँगल घेताना लक्षात ठेवा जिथं साईडला आता इकडच्या बाजूला ह्याची येत आपण 0 वरचा काउंट करणार आहे. 0, 10, 20, 30 आणि हा 40. ओके, तर इथं 40 डिग्रीचा अँगल झाला हा. दिस इज अवर 40 डिग्री अँगल आणि याला हा जो पॉईंट मिळाला तो आपला काय झाला पी. आणि हे टोटल आपण किती घेतलंय 9.5 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला फक्त काय करायचंय पी एम आणि पी एनचा काय ड्रॉ करणार आहे आपण अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर आपण कसं ड्रॉ करतो, हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घेणार आपण. ते एवढंच इथून पण घेऊया. ठीक आहे, त्याला जॉईन करूया आपण. तर आपल्याला हे परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला पीएमचा. तो जिथं एम एन ला इंटरसेक्ट करेल तो पॉईंट आपला काय झाला इथं क्यू पॉईंट मिळाला आपल्याला. ठीक आहे, आता आपण कुठला पॉईंट पाहिजे आपल्याला आर पॉईंट पाहिजे. तर आर पॉईंटसाठी आपण कोणाचं घेणार आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर पी एनचं. आणि त्याला फक्त आपण काय करायचंय जॉईन करायचंय. आणि इथं जिथं ते हे झालं आपलं परपेंडिक्युलर बायसेक्टर दिस टू आर व्हॉट कॉन्ग्रुएंट. आणि हे साइन्स द्यायचं विसरायचं नाही. हा परपेंडिक्युलरचा साइन आहे, इथे हे दोन इक्वल दाखवलं म्हणजे दिस इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. सिमिलरली इथं पण मी हे दोन कॉन्ग्रुएंट दाखवले, ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. हा पॉईंट आपला काय आहे आर पॉईंट मिळाला. इथं 40 डिग्री इथं 35 डिग्री. आणि आपण काय करायचं फक्त आता पी क्यूला आणि पी आरला काय करूया जॉईन करूया. आता मला सांगा ही साईड आणि ही साईड काय झाली कॉन्ग्रुएंट. तसंच पी आर इज इक्वल टू व्हॉट आर एन. हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे. आता ह्याच्यावरचे तुम्हाला प्रॅक्टिस सेट जर बघितली तर आपण प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिलेली आहे 4.3 त्या टाईपचे कन्स्ट्रक्शन आहे. जसं मी सांगितलं फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलेलंच आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा वर्ड काय यूज केलं इथं पॅरिमीटर ऑफ अ ट्रायंगल. तर ते तुम्ही पॅरिमीटरचं मिनिंगच काय झालं ह्या तीन साईड ह्या ट्रायंगलच्या 3 साईडची काय टोटलच दिलेली आहे. वाय आणि एक्स दिलेला आहे अँगल वाय आणि एक्स म्हणजे तुम्ही बेसला काय घेणार आहे एक्स वाय बेसला घ्यायचं आहे. पॉईंट झेड कुठे येणार आहे तुमचा वरती येणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे तिन्ही एक्झाम्पल्स तुम्ही करायचे कन्स्ट्रक्शन. आणि प्रॉब्लेम सेट 4 याच्यामधलं जे थर्ड एक्झाम्पल आहे ते आता सिलेबसमधून डिलीट केलेलं म्हणजे सिलेबसमधून ते कॅन्सल झालेलं आहे. तेवढं एक लक्षात ठेवा आणि यात जर काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही विचारायचं आहे.